मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहे जे ऐकल्यानंतर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय घ्याल. ही गोष्ट फक्त 2 बियांची आहे, पण या 2 बियांनी आपलं भविष्य कसं घडतं हे दाखवलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा धडा तुमच्या आयुष्याचा विचार बदलू शकतो. एका सुपीक शेतात 2 बिया एकमेकांच्या शेजारी पडल्या होत्या. पहिली बी म्हणाली, मला मोठं झाड बनायचं आहे, मला सूर्यप्रकाश पाहायचा आहे, पक्ष्यांची गाणी ऐकायची आहेत, फळांनी भरलेलं आयुष्य जगायचं आहे, मी आजच जमिनीत रुजणार. दुसरी बी घाबरली, जर मी वर आले तर, पाऊस पडला तर, वादळ आलं तर, एखाद्या प्राण्याने मला खाल्लं तर, मी थोडी अजून थांबते. पहिली बी धाडसाने जमिनीत रुजली. दिवस गेले, ती अंकुरली, हळूहळू रोपटं झाली. लोकांनी तिची काळजी घेतली, ती मोठं झाड झाली. तिच्या सावलीत लोक बसू लागले, पक्ष्यांनी घरटी बांधली, तिच्या फळांनी अनेकांची भूक भागली आणि एक दिवस ती संपूर्ण गावासाठी उपयोगी ठरली. पण दुसरी बी, ती अजूनही विचारच करत होती, उद्या रुजेन, थोडा वेळ जाऊ दे, आता योग्य वेळ नाही. एक सकाळी एक कोंबडी आली, तिने ती बी उचलली आणि एका क्षणात तिचा शेवट झाला. तिला झाड होण्याची संधीच मिळाली नाही. ही गोष्ट फक्त बियांची नाही, ही गोष्ट आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्यापैकी किती जण म्हणतात, उद्यापासून अभ्यास करेन, पुढच्या महिन्यापासून बचत करेन, वेळ मिळाला की व्यवसाय सुरू करेन, नंतर व्यायाम करेन, एक दिवस यूट्यूब सुरू करेन. पण तो एक दिवस कधीच येत नाही. लक्षात ठेवा, यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे कृती. परिपूर्ण वेळ कधीच येत नाही. सुरुवात करणारेच पुढे जातात. भीती सर्वांनाच वाटते, पण यश त्यांनाच मिळते जी भीती असूनही पुढे चालत राहतात. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पहिली बी आहे की दुसरी? तुमच्या स्वप्नांसाठी आज एक छोटं पाऊल उचला, कारण उद्याची वाट पाहणारे स्वप्न पाहतात, पण आज कृती करणारे इतिहास घडवतात. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.